नमस्कार, स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलवर। नवरात्र सुरू होत आहे, त्या निमित्ताने आपण प्रत्येकाच्या घरी देवीची कोणती ना कोणती सेवा करतो। 9 दिवस घट मांडला जातो, अखंड ज्योत लावली जाते, तसंच मंगल कलश स्थापन केला जातो, विविध स्तोत्र मंत्र यांचं पठण केलं जातं। नवरात्रीमध्ये देवीची कोणती सेवा करायची हे आपण बघणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। चला तर बघू नवरात्रीतली सेवा। काय होतं, वर्षभरामध्ये आपल्याला देवीची कुठली सेवा करता येत नाही, म्हणजे दररोज मंदिरात जाणं किंवा इतर पूजा पाठ करणं हे काही कारणामुळे शक्य होत नाही। तसंच आपल्याला जीवन जगताना अनेक अडचणी येतात, एक समस्या सुटत नाही तोच दुसरी समस्या उभी राहते, खूप कष्ट करून यश येत नाही। अशा वेळेला आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे। आता कुलदेवतेची सेवा करायची तर त्यासाठी नवरात्री हे एक असं पर्व आहे की ज्यामध्ये आपण कुलदेवतेची उपासना करून तिला प्रसन्न करू शकतो। नवरात्रीमध्ये देवीची केलेली आराधना विशेष फलदायी असते। आपण वेगवेगळ्या सेवा करू शकतो। यामध्ये सर्वात महत्त्वाची सेवा ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ। आपल्याला नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे। नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचं पठण करणं हे विशेष पुण्यदायक आहे। त्यासाठी किमान 3 तास लागतात, पण जर तुम्हाला वाचनाचा सराव आहे तर 1.5 ते 2 तासामध्ये एक पाठ पूर्ण होतो। दररोज आपल्याला एक पाठ करायचा आहे। एक पाठ म्हणजे एक अध्याय नाही तर संपूर्ण पुस्तक। त्यामध्ये येतं कवच, अर्गला, किलक हे स्तोत्र, त्यानंतर 13 अध्याय, नंतर रात्री सुक्त, त्यानंतर 3 रहस्य येतात आणि अपराध क्षमापन स्तोत्र। हे सर्व वाचन म्हणजे एक पाठ पूर्ण होतो। त्यानंतर आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्र हे वाचायचं आहे। आपल्याला हे जर शक्य होत नसेल तर दररोज दुर्गा स्तोत्र वाचायचं। दुर्गा स्तोत्र हे फक्त काही मिनिटांचं आहे। दुर्गा देवीची 108 नावं वाचायची। दुर्गा देवीची अष्टोत्तर शतनामावली म्हणजे दुर्गा देवीचे 108 नावं हे पण वाचायचे आहे। तसंच देवीचं दुर्गा द्वात्रिशन नामावली म्हणजे देवीच्या 32 नावांचा उल्लेख यामध्ये केलेला आहे, हे सुद्धा आपण वाचू शकतो। फक्त 5 मिनिटाचा वेळ लागतो, हे स्तोत्र आपण वाचू शकतो। नंतरची सेवा आहे कुंकुमार्चन। देवीला कुंकुमार्चन नियमितपणे करायचं। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये वेळ ठरवून घ्यायची। त्यावेळेला नवरात्रीमध्ये देवीच्या टाकावर देवीचा तुम्ही जर घट मांडत असाल तिथे घटाच्या तिथे टाक ठेवलेला असेल, तुम्ही श्रीयंत्रावर पण कुंकुमार्चन करू शकतात किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर पण तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात। आता कुंकुमार्चन करायचं तर काय करायचं, कुंकुमार्चन म्हणजे कुंकुवाने देवीला अभिषेक करायचा, म्हणजे देवीचे तुम्ही 108 नावं म्हणा, श्रीसुक्त म्हणा, त्याच्याने तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। अभिषेक केल्यानंतर ते कुंकू जे आहे तर ते जमा करायचं आणि दररोज आपल्या कपाळी लावायचं। त्यानंतर देवीचा सर्वात प्रभावशाली मंत्र तो म्हणजे 99 मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, या मंत्राची एक माळ करायची, म्हणजे 108 वेळा हा मंत्र जपायचा। यामध्ये सरस्वती, महालक्ष्मी, महाकाली या तिन्ही देव्यांचा बीज मंत्र आहे। हा सर्वात प्रभावशाली मंत्र आहे आणि हा मंत्र तुम्ही नवरात्रातच काय तर वर्षभर तुम्ही दररोज करू शकतात। त्यानंतर आहे श्रीसुक्त। श्रीसुक्ताचं वाचन करायचं। माता महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रीसुक्त हा सर्वात चांगला उपाय आहे। श्रीसुक्ताचं शास्त्रामध्ये 16 वेळा वाचन सांगितलेलं आहे, पण आपण 1 वेळा तरी करू शकतो। त्यानंतर आहे कनकधारा स्तोत्र। नंतर तुम्ही दुर्गा कवच पण वाचू शकतात। आपण वर्षातून एकदा तरी कुळदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा मान सन्मान करायचा असतो, म्हणजे तिला साडी, चोळी, नारळ हे अर्पण करायचं, ओटी भरायची, नैवेद्य दाखवायचा, हे सर्व करायचं असतं वर्षातून एकदा। पण आपल्याला ते शक्य होत नसतं। मग अशा वेळी आपण नवरात्रीमध्ये जायचं। नवरात्रीत देवीच्या मूळ स्थानावर जाऊन आपल्या परीने जे होईल, म्हणजे आपल्या परीने जे होईल ती सेवा तिची करायची। त्यानंतर तिची साडी, चोळी, नारळाने ओटी भरायची, नैवेद्य दाखवायचा। आणि जर आपल्याला नवरात्रीत हे शक्य नसेल तर मग आपण नवरात्रीमध्ये आपल्या आसपासच्या एखाद्या देवीच्या मंदिरात जायचं। म्हणजे जर समजा आपली कुळदेवी तुळजाभवानी माता असेल आणि आपण तुळजापूरला जाऊ शकत नसेल तर आपण आसपासच्या एखाद्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जाऊ शकतो। आपली जर देवी महालक्ष्मी माता असेल, आपण कोल्हापूरला जाऊ शकत नसाल
तर आपण जवळपास असलेल्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊ शकतो. तिथे आपण तिची ओटी भरायची, साडी चोळी नेसवायची, तिथे आपण तिची सेवा करू शकतो. आणि शक्य नसेल काही तर आपण जे पण कुळदेवीचं आपल्या कुळदेवीचं जेही मंदिर आहे, म्हणजे जवळपास जे पण मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊन 5 मिनिटं तिथे एकदम शांत बसू शकतो. शांत बसून आपल्याला जो मंत्र म्हणता येईल तो मंत्र, त्या देवीचा तो मंत्र आपण म्हणायचा आहे. म्हणजे आपल्याला दररोज तरी नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता आधी ज्या सेवा सांगितल्या त्यामध्ये नवरात्रीमध्ये त्या सेवा दररोज करायच्या आहे. म्हणजे श्रीसूक्त दररोज वाचायचंय, दुर्गा सप्तशतीचा पाठ रोज करायचा आहे, कुंजिका स्तोत्र हे दररोज करायचं आहे, नंतर नवार्णव मंत्र हा पण दररोज म्हणायचा आहे, नंतर दुर्गा स्तोत्र म्हणायचं, दुर्गा कवच म्हणायचं, सर्व म्हणायचं आहे. त्यानंतर या सर्व सेवा यांची एक वेळ ठरवून घ्यायची. दररोजची वेळ ठरवून घेतली, पहाटेची वेळ असो किंवा सकाळची वेळ असो. म्हणजे पहाटे आपल्याला 5 वाजेनंतर जर शक्य होत असेल तेव्हा करायचं, किंवा मग सकाळी आपलं 7 वाजेनंतर, 9 वाजता शक्य होत असेल तेव्हा. पण दररोजची 9 दिवसाची एक वेळ ठरवून घ्यायची, त्या वेळेलाच हे सर्व करायचं. 9 दिवस आपण ही वेळ ठरवून घ्यायची. त्यानंतर संध्याकाळी पण आपण ही सेवा करू शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या कुळदेवीची आरती ही आलीच पाहिजे. जसं आपण दररोज संध्याकाळी सकाळी आरती करतो, त्यामध्ये आपण गणपतीची, त्यानंतर दुर्गा मातेची आरती म्हणतो, तशीच आपल्याला जर कुळदेवी आपली महालक्ष्मी माता आहे, रेणुका माता आहे, तुळजाभवानी माता आहे, यांची आपण आरती केलीच पाहिजे. जसं नवरात्रीमध्ये आपण अश्विनी शुद्ध पक्षी अंबाबाई सली सिंहासनी ही आरती करतो, तशी आपल्याला आपली कुळदेवीची आरती आलीच पाहिजे. ती आरती आपण म्हटली पाहिजे. आणि जे पण आपण स्तोत्र म्हणतो, जर ते 2 मिनिटाचं स्तोत्र आहे, तुम्ही जर एकदा वाचून म्हणत असाल, तुमचं पाठ झाला असेल, तुम्ही ते स्तोत्र 11 वेळा म्हणा. पण नवरात्रीमध्ये जी होईल ती सेवा करायची. नवरात्रीमध्ये सेवा करणं हे खूप फलदायी आहे. तर धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.